तुम्ही काय करा ते सांगतो. ते टिन किंवा बॅगली म्हणतो मी, किंवा मिठाईचं कवर होते जो टाकतात, कधी कधी पॅकिंग करून देतात. ते पातळ एक शीट असते, टिन शीट म्हणतात त्याला, किंवा बॅगली म्हणतात. ते फार उत्तम असते. किंवा येऊन सिगरेट पॅकमध्ये पण असते. ते बॅगडी घरी आणून ठेवायचे 4-5. मग काय करायचं, ते बॅगडी बारीक तुकड्या करायचं. 7-8 आणायचं किंवा 10 आणायचे. 10-12 आणून ते बारीक करून ठेवा, तुकड्या करून ठेवा फक्त. नंतर काय करा, एक छोटंसं बॉटल घ्या. ते तोंड एकदम लहान पाहिजे. त्याने पाणी होतं. पाणी घालून त्याच्यामध्ये चूर्ण टाकायचं. चूर्ण म्हणजे कुठलं खाण्याचं चूर्ण नाही आहे, ते भट्टीमध्ये मिळते बघा, दगडसारखं. 1 किंवा 2 आणायचं. त्याच्या अगोदर काय करा, पाणीमध्ये हे तुमचं बॅगडी असते की नाही, बॅगडी म्हणा किंवा टिनचं शीट, सिल्वर फाईल म्हणा, ते तुकडं ते पाणीमध्ये टाका. नंतर हे दगड आहे ना, चुन्ना भट्टीमध्ये आणलेली दगड, चुन्ना भट्टीमध्ये आणलेले दगड गोल गोल असतात किंवा वाकडे असतात, मिळतात. ते 2-3 रुपयाला मिळतात, 5 रुपयाला मिळतात. ते पाणीमध्ये पटकन टाकायचं आणि ताबडतोब काय करा, एक बलून घ्या. बलून ते बॉटलच्या तोंडाला बांधून ठेवा आणि 5-10 मिनिट थांबा. काय होते, रिॲक्शन होते. ॲक्च्युली चूर्ण आणि फाईलचं रिॲक्शन होते आणि हायड्रोजन तयार होतं. ते हायड्रोजन हळूहळू तयार होऊन तो बॉटल गरम होते. काचेचे बॉटल पाहिजे, मग प्लास्टिकचं नाही. मग हळूहळू ते बलून भरावं लागते. मग काय करा, बलून फुल भरल्यानंतर ते तोंड बांधून ठेवा आणि तुमचे फुगा तयार होतो. आणि ती फुगा तुम्ही दोरीने बांधून हातात पकडायचं, नाही तर उडून जाते. ते एवढं हलका असतं ना हायड्रोजनचं बलून. करून बघा, किती छान वाटतं. ओके, थँक्यू.